नमस्कार. तलाठी भरती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, तलाठी भरतीविषयी 2025ची जी काही जाहिरात आहे त्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि तसंच त्याबद्दल पात्रता अभ्यासक्रम यावर आपण पण डिस्कस करणार आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की जे तलाठी भरतीचे जे काही व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर बघा, तलाठी कार्यालयाचं मी यामध्ये एक इमेज टाकलेली, कारण की बघा, तलाठी भरतीविषयी आपण माहिती सांगणार आहोत. तर बघा, तलाठी भरती 2025ची जी जाहिरात आहे अजून ती काही प्रसिद्ध झालेली नाही, पण शासनाकडून लवकरात लवकर रिक्त पदांची माहिती आणि भरतीची प्रक्रिया जाहीर होण्याची शक्यता आहे असे वृत्त दिसते. ठीक आहे. तर बघा, 2025 पर्यंत, डिसेंबर 2025 पर्यंत भरतीची घोषणा होण्याची शक्यता आहे, दाट शक्यता आहे. आणि राज्यात एकूण 1700, ठीक आहे, 1700 जागांवर लवकर भरती होणार आहे आणि ती डिसेंबरपर्यंत, 2025 या डिसेंबरपर्यंत होऊ शकते. तर तलाठी भरतीसाठी अभ्यासक्रम हा तुम्हाला माहितीच आहे. काय आहे की मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित, जसं की हे निश्चित आहे, यासाठी माहितीच आहे आपल्याला. ठीक आहे. तर त्यामुळे तुम्ही काय करा, लवकरात लवकर तयारीला आत्तापासून लागा, कारण की बघा, यावेळेस काय माहिती तुम्हाला माहितीच आहे, कारण की खूप दिवसानंतर एक ते तलाठीच्या जागा निघत आहेत आणि त्या पण किती आहेत, 1700 आहेत. तरी पण लवकरात लवकर तयारीला लागावे, कारण की खूप सारं कॉम्पिटिशन आहे, कारण की MPSCची आता गट क ची जाहिरात पडलेली आहे आणि खूप कमी जागा आहे त्यामध्ये पण. तर त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर तयारीला लागा आणि जेणेकरून मग आपली तयारी जर चांगली असेल तर नक्कीच आपण त्या परीक्षेसाठी एलिजिबल होऊ शकतो आणि आपल्या कट ऑफमध्ये आपण बसू शकतो. ठीक आहे. तर बघा, तुम्हाला मी सांगितलं की तलाठी भरतीचा अभ्यासक्रम वगैरे काय असतं. ठीक आहे, थोडक्यात सांगितलं. पण जर तुम्हाला पूर्णपणे पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा, म्हणजे मी तलाठी भरतीचा पूर्ण अभ्यासक्रम सविस्तर पूर्ण त्यावर एक व्हिडिओ बनवेन. ठीक आहे. तर तुम्ही काय करायचं, पहिले मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करायचं. ठीक आहे. मागील प्रश्नपत्रिका, आता मागच्या वर्षीची तलाठी भरती जी झाली तर त्यामध्ये कोणकोणते प्रश्न, म्हणजे 2 वर्षापूर्वी झाली होती. ठीक आहे. त्यामध्ये कसे प्रश्न आले होते, कसे नाही, तुमच्याकडे प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड पण करू शकता गुगलवरनं, त्यामध्ये तुम्ही बघू शकता. आणि तसंच तुम्ही मग, आता आपल्याला तर माहितीच की राज्यात तलाठी भरतीच्या 1700 जागांवर भरती होणार आहे. ठीक आहे. तर तर खूप सारे विद्यार्थी असे असतात की जे लांबणीवर ठेवता अभ्यास. ठीक आहे. म्हणजे कसं, हो डिसेंबर आलाय तर मग तेव्हाच आपण अभ्यास करूया, काहीतरी होतं, पण तसं करू नका. कारण की बघा, तुम्ही जेवढ्या लवकर स्टार्ट करशाल अभ्यास आतापासून तर तुम्हाला परीक्षेच्या वेळेस डिफिकल्ट होणार नाही आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्ही पेपर सोडवशाल, म्हणजे तुमचा अभ्यास हा परिपूर्ण झालेला असेल. ठीक आहे. पण तुम्ही रेग्युलर तयारीमध्ये राहा, कारण की हे बघा, आता राज्यसेवा, ठीक आहे, तर राज्यसेवा MPSCची जी काही जाहिरात आहे आता मागे आलेली होती. ठीक आहे. तर त्यामध्ये खूप मुलांनी, काही मुलांनी भरलेला आहे तर काही मुलांनी नाही भरलेला आहे. काही जण काय आहे, कारण की त्यांना चिंता वाटायला लागली ना काय कशाची, कारण की एक तर राज्यसेवा ही जी एक्झाम आहे ती UPSC सारखी झालेली आहे. ठीक आहे. UPSC सारखी झालेली असल्यामुळं ते जे विद्यार्थी आहेत तर ते कुणाकडे कुठे वळाले आहेत, सध्या गट क च्या ज्या सेवा गट के च्या ज्या काही जागा आहेत, ठीक आहे, त्याकडे वळलेले आहेत. त्यामुळे आपण आपण आपल्या तयारीमध्ये राहा, कारण की ते जे विद्यार्थी आहेत ते पण आपल्यामध्ये सामील होणार आहेत आणि कॉम्पिटिशन अधिक जास्त होणार आहे. आणि जी कॉम्पिटिशन जास्त होणारच, पण त्यापेक्षाही मी तुम्हाला सांगू इच्छिते, असे खूप सारे विद्यार्थी आहेत की खूप म्हणजे खूप 4-4, 5-5 वर्षापासून, 6-6 वर्षापासून तयारी करतायत आणि त्यांचा अभ्यास झालेला आहे. ठीक आहे. त्यांचा अभ्यास झालेला आहे, तरी पण मी अशा विद्यार्थ्यांना पण सांगू इच्छिते, ज्यांचा अभ्यास झालेला असेल त्यांनी पण अजून तयारी करा, जेणेकरून तुम्हाला कट ऑफमध्ये बसता येईल. कारण की तलाठीचा जो कट ऑफ आहे तो हायेस्ट लागत असतो, माहितीच आहे, खूप जास्त लागत असतो. आणि त्याच्यामुळं खूप सारे विद्यार्थी की एक तर खूप आतुरतेने वाट बघत होते तलाठी भरतीची खूप दिवसापासून, की आता निघल तेव्हा निघल. तर आता सध्याच्याला जाहिरात आलेली नाही आहे. ठीक आहे. पण मेन जे पेपरमध्ये न्यूज आलेली होती की 1700 जागा येणार आहेत तलाठी भरतीच्या. ठीक आहे. अजून तर त्याला मान्यता वगैरे मिळालेली आहे, पण अजून काही ॲड आलेली नाही. तर ॲड येण्याची दाट शक्यता आहे, डिसेंबर 2025 पर्यंत येऊ शकते. पण तरी तुम्ही अभ्यास करा, कारण की बघा, आतापासून जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच डिसेंबरपर्यंत तुमचा अभ्यास हा होऊ शकतो.
शकतं, हो ना, पूर्ण कंप्लीट होऊ शकतं आणि तुम्ही इलिजिबल होऊ शकता त्या एक्झामसाठी. आणि मग तुमची लगेच त्यात तयारी चांगली असल्यामुळं तुमची पोस्टिंग निघू शकते ना. मी सुद्धा तयारी करते, मी सुद्धा अभ्यास करत असते, ठीक आहे. तर माझं सांगणं हेच आहे की खूप सारे विद्यार्थी आहेत आणि मी मागे व्हिडिओ सुद्धा टाकलेला होता की एका काकांनी आणि एका भैयानी मला कमेंट केलं होतं की तलाठी भरतीवर व्हिडिओ टाका, ठीक आहे. तर त्यामुळं मी हा व्हिडिओ बनवला आहे आणि व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की खूप सारे विद्यार्थी खूप दिवसापासून आतुरतेने वाट बघताय आणि सरळ सेवेची जी विद्यार्थी आहे ते खूप दिवसाची वाट बघत होते की जेव्हा पण तलाठी भरती येईल तेव्हा लगेच आपण अप्लाय करू आणि लगेच पोस्टिंग काढू, ठीक आहे. तर त्यामुळं जे तुम्ही कोणती सरळ सेवा करता असाल, MPSC करता असाल, पण नित्य नियमाने दररोज चांगला स्टडी करा, चांगला अभ्यास करा, चांगली तयारी करा, मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करा आणि प्रश्न कसे विचारताय, ठीक आहे. मॅथ झालं, अंकगणित झालं, व्याकरण झालं, मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, ठीक आहे, ग्रामर वगैरे आणि चालू घडामोडी, ठीक आहे. याचा चांगला अभ्यास करा, ठीक आहे. आपल्याला तर माहितीच येते की चालू घडामोडीवर ते काय टाकू शकतं ते आपल्याला माहिती नाही, ठीक आहे. अजून करंटवर ते काय टाकू शकतं आपल्याला ते माहिती नाही, पण आपल्याला हे तर नक्की माहिती आहे ना की मराठी इंग्लिश हा आपल्या हातातला आहे आणि मॅथ, हे 3 जे सब्जेक्ट आहे तर हे 3 आपल्या हातामध्ये आहे. तर आपण हे 3 याची चांगली तयारी करून आणि एकदम प्रॉपर म्हणजे जेणेकरून आपल्याला एक्झाममध्ये जास्त डिफिकल्ट जाणार नाही, ठीक आहे. आणि मग रोज तुम्ही ठरवा तुमच्या पद्धतीनुसार की अभ्यास कसा करायचा यावर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार आहे. कारण की माझं पण MPSCची तयारी चालू आहे. माझं कसं आहे 4-5 मार्काने 4-5 मार्काने होतच असतं कमी जास्त. तर त्यामुळं मग एवढं टेन्शन घ्यायचं नसतं. पण तरी पण माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही तलाठी भरतीची आता जाहिरात येणार, हो ना, येणार म्हणजे येणार ह्या वर्षी 2025 ह्या वर्षात येणारच आहे. डिसेंबरच्या अगोदर येऊ शकते किंवा डिसेंबरपर्यंत येऊ शकते. तर तुम्ही प्लीज तयारी करा आणि एकदम प्रॉपर तयारी करा जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये मार्क्स चांगली येण्याची दाट शक्यता असेल, ठीक आहे. आपल्याला आपल्यावर आत्मविश्वास पाहिजे आणि रेग्युलरली तुम्ही व्याकरण, ग्रामर आणि अंकगणित याचा चांगला अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये ते हार्ड जाणार नाही, ठीक आहे. ज्यांना जो विषय हार्ड जातो त्यांनी तो पहिले घ्या. जसं की मॅथ आणि ग्रामर एका खूप काटा आहे, म्हणजे काही विद्यार्थ्यांना ते खूपच डिफिकल्ट वाटतं. ते डिफिकल्ट नाही आहे, पण आपणच त्याला डिफिकल्ट बनवलेलं, ठीक आहे. तर त्याच्यावर तुम्ही जास्त फोकस करा जेणेकरून बघा मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका बघा कशा आलेल्या आहे, कशा नाही, आणि मग तुम्ही त्याच्यावर विश्लेषण करा त्याचं, त्या प्रश्नांचं कसे आलेले, कसे विचारताय, ठीक आहे. ते टॉपिकमध्ये बघा कसा टॉपिक विचारलेला आहे, कसा नाही, टॉपिकवरचे प्रश्न कसे विचारलेले, कसे नाही, आणि आपण त्याचं आन्सर कसं देऊ शकतो, ठीक आहे. आयोग काय करतो, घुमून फिरून प्रश्न विचारत असतं बघा. आणि तसंच तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. जर तुम्हाला काही व्हिडिओ जसं की तलाठी भरतीवर जर अजून काही तुम्हाला अभ्यासक्रमाविषयी काही प्रश्नांचे विश्लेषण असेल, प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण कसं करायचं कसं नाही, तर याबद्दल पण मी व्हिडिओ टाकणार. पण तुम्ही मला सध्या कमेंटमध्ये सांगा टाकायचं की नाही, बनवायचं की नाही, तेव्हा मला कळेल, ठीक आहे. बाय. तुम्हाला पुढच्या तुमच्या संधीचं सोनं करायची खूप चांगली संधी तुमच्या समोर आलेली आहे आणि त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा.